तुमचा 61चा कार्यक्रम होता शिवाजी पार्कला. प्रचंड गर्दी, मुंडे साहेब होते, सगळे नेते, मोठमोठे नेते राज्यातले त्यावेळी होते. मुंडे साहेबांचं तेव्हा एक भाषण नेहमी असतं की भुजबळांच्या नामचे काही राजकीय विरोध असला हे तरी त्यांच्या एका बाबतीत खूप कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी त्यांच्या करिअरवर जरी आलं तरी महात्मा फुलेंचे विचार भुजबळांनी आजपर्यंत सोडलेले नाही आहेत. तुमचं एक भाषण रीलमध्ये सातत्याने समोर येत असतं. 1978चा तो दिवस ज्या दिवशी तुमचे मोठे भाऊ गेले आणि दुसरा एक दिवस जेव्हा आता गोपीनाथ मुंडे गेले, ते 2 दिवस माझ्या आयुष्यातले खूप वाईट आहेत. तुमचं ते भाषण नेहमी समोर येत असतं. गोपीनाथ मुंडे या महाराष्ट्रात नसल्यामुळे तिथून पुढे काय काय या महाराष्ट्राने गमावलं असं मला वाटतं. गोपीनाथराव मुंडे जे असते, एक तर ते भारत सरकारमध्ये मंत्री झाले असते, एक मजबूत सपोर्ट मला मिळाला. खोट्या चुकीच्या आरोपावरून मला आतमध्ये जावं लागलं नसतं. माझ्या कुटुंबियाचं झालं आणि ओबीसीचं काम आमची जोमाने फार पुढे आम्ही देशभरामध्ये नेलं असतं ते असते तर. आणि एक मोठा सपोर्ट मला मिळाला. ते मला नेहमी म्हणायचे की भुजबळ ह्या सामाजिक याच्यातले ओबीसी विषयातले आमचे नेते आहेत, आमचे मोठे बंधू आहेत आणि त्याप्रमाणे ते वागले. माझ्यावर जे काही संकट आले त्यावर ते निश्चितपणे उभे राहिले असते.